अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केलेला आहे. इस्रायलनं इराणवरती मारा केल्याच्या या वृत्ताला आयडीएफनं देखील पुष्टी दिलेली आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांकडूनही इराणवरच्या हल्ल्याला आता पुष्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमधला संघर्ष काहीसा वाढलेला होता. काहीसं तणावाचं वातावरण या सगळ्या देशांमध्ये होतं आणि इस्रायलने आता इराणवरती मारा केल्याच्या वृत्ताला आयडीएफनं देखील पुष्टी दिलेली आहे. सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. सोमेश, नेमका हा तणाव का वाढलेला आहे आणि आता थेट हल्लाही करण्यात आलाय? इराणवरती अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ला झालाय आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलमध्ये जो दौरा होता तो दौरा संपल्यानंतर हे निश्चित होतं की इराणवरती आता इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ला उघडला जाईल, लढाई उघडली जाईल, परंतु नेमकेपणाने तो हल्ला कधी केला जाणार हे निश्चित नव्हतं. आता हे स्पष्ट झालंय की इराणमधली जी सध्या खामेनींची राजवट आहे त्या राजवटीच्या विरोधामध्ये इस्रायल आणि अमेरिका अधिक आक्रमक झालेत आणि इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसनी आता हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या संबंधित एका ठिकाणावर हल्ला केलेला आहे. हिजबुल्लाचे खूप तळ हे इराणमध्ये आहेत आणि इराणमध्ये प्रत्यक्षात यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे हल्ले झाल्यानंतर इराणनी हा त्यांच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला म्हटलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देणार असंही म्हटलं होतं. परंतु आता मात्र या सगळ्या नव्याने इस्रायल जो आता हल्ला करते त्यानंतर मात्र इराण काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल आणि इराणने जर भूमिका वेगळी काही घेतली तर कदाचित हा तणाव आणखीन वाढू शकतो आणि अधिकाधिक या सगळ्याची परिणती ही अधिक चिघळलेल्या परिस्थितीमध्ये होऊ शकते. कदाचित इराणमधील सत्ता पालटही या सगळ्या दरम्यान होऊ शकतो. त्यामुळे एका बाजूला खामेनींची राजवट उलटवून टाकण्यासाठी इराण अंतर्गत प्रयत्न सुरू आहेत आणि बाहेरूनही इराणमधील दहशतवाद्यांचे तळ अशा प्रकारे थेट इस्रायलकडून उद्ध्वस्त केले जातात आणि जगभरातून जवळपास भारताने तर साधारणपणे 15 ते 20 दिवस झाले आपण गेल्याच महिन्यामध्ये एक ऍडव्हायझरी जारी केली होती की शक्यतो भारतीयांनी कोणत्याही प्रकारचा अनावश्यक प्रवास हा संबंधित देशांमध्ये करू नये. काल ब्रिटननी सुद्धा एक ऍडव्हायझरी जारी केली, त्यानुसार इस्रायलमध्ये आवश्यकतेशिवाय प्रवास करू नये असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे आता इराणवर आज झालेला हल्ला आणि त्यापूर्वी यासाठी झालेली सर्व प्रकारची डिप्लोमसी ही जर आपण लक्षात घेतली तर निश्चितच एका नव्या दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाची सुरुवात आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. अगदी सोमेश, तुम्ही म्हणताय तसं एकतर इराण किंवा इस्रायल या सगळ्या देशांमधली अंतर्गत जी राजकीय परिस्थिती आहे आणि सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील ज्या पद्धतीने या आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील ज्या पद्धतीने एक प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, या सगळ्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतात? निश्चितच या सगळ्याचे परिणाम इराणमधलं सत्तांतर होण्यामध्ये होऊ शकतात. जी खामेनींची राजवट आहे ती उलटवून टाकून तिथे नवी राजवट अस्तित्वात येऊ शकते अशी परिस्थिती निश्चित आहे. कारण इराण अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा रोष हा सरकार विरोधात आहे आणि सरकारने मोठ्या प्रयत्नांनी तिथे धाकदपटशाहीने सोमेश, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आंतरराष्ट्रीय या सगळ्या घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आहेत आपल्यासोबत. शैलेंद्र सर, साधारणपणे गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून हा तणाव आपण बघत होतो, मात्र आता अमेरिका आणि इस्रायलनं थेट इराणवरती हल्ला केल्याची बातमी येते. हा जो आहे हा प्रेसिजन अटॅक आहे, सिलेक्टेड प्रेसिजन अटॅक ज्याला म्हणतो, ज्याची अपेक्षा होती. ही एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक्स आहे. आता प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेने जवळपास 1 महिन्यापासून पर्शियन गल्फमध्ये मिलिटरी बिल्टअप केलाय. त्यांची जी सगळ्यात मोठी नॅव्हल वॉरशिप आहे अब्राहम लिंकन ही तिथं तैनात आहे. असं असूनही साधारणतः 15-20 दिवसांपासून एक जे डिप्लोमॅटिक चॅनल जे आहे ते एक्सरसाइज करणं चालू होतं. याच्यात प्रामुख्याने 2 कळीचे मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे तो म्हणजे इराणनी जो युरेनियमचं एनरिचमेंट चालवलेलं आहे ते एनरिचमेंट बंद करणं, हा पहिला मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो इराणने बॅलिस्टिक मिसाईल्स त्यांच्याकडे जे आहेत
ते प्रामुख्याने नष्ट करणं. आता याच्यामध्ये इराण जो ऍग्री झालाय तो युरेनियम एनरिचमेंटला कर्टेल करण्यासाठी ऍग्री झालाय, परंतु बॅलिस्टिक मिसाईलला नष्ट करण्यासाठी इराण हा कधीही तयार होणार नाही. याचं कारण असं आहे की इराणकडे स्वतःची डिफेन्स सिस्टम नाहीये. जसं इस्रायलकडे आयरन डोम आहे, अमेरिकेकडे थार्ड सिस्टम आहे, तसं इराणकडे नाहीये. इराणचा डिफेन्स हाच इराणचा ऑफेन्स आहे. त्यामुळे इराण कधीही बॅलिस्टिक मिसाईल हे करणार नाही. दुसरा याच्यामधला कळीचा मुद्दा असा आहे की त्यांना त्या ठिकाणी रेजिम चेंज पाहिजे, त्यासाठी ते सपोर्ट करता आहेत. मात्र हा एक महत्वाचा बाब आहे की हे फुल फ्लेज वॉर त्यांना खूप महागात जाईल अमेरिकेला, कारण हा व्हेनेझुएला नाहीये. इराणकडे फार स्ट्रॉंग बॅलिस्टिक मिसाईल आहे, ड्रोनचा प्रचंड मोठा साठा आहे आणि ह्या ड्रोनची कॅपॅबिलिटी अशी आहे की ते अमेरिकेच्या वॉरशिपला देखील डॅमेज करू शकतात. त्याचप्रमाणे अमेरिकेचे एअर बेसेस सुद्धा ते अटॅक करू शकतात. जे मुख्य म्हणजे कतारमधला सगळ्यात मोठा त्यांचा एअर बेस आहे, सौदी अरेबियामध्ये आहे, त्याच्यावर ते अटॅक होऊ शकतात. इराणचे जे प्रॉक्सीज आहेत, विशेष करून हमास असेल, त्याचप्रमाणे हिजबुल्ला असेल की हौती असेल, यांची डॅमेज करण्याची कॅपॅसिटी प्रचंड मोठी. स्टेट ऑफ हार्मुज मधल्या अनेक तेलाच्या टँकर्सवरती ते अटॅक करू शकतात. त्यामुळे हा फुल फ्लेज वॉर होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र सिलेक्टेड टार्गेट्स, जसं मागच्या वेळेला त्यांनी त्यांच्या न्यूक्लिअर साइट्सवरती अटॅक केले होते, अशा पद्धतीने हा एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक्स आहे, जेणेकरून इराण जो आहे तो त्यांच्या टर्म्स आणि कंडिशनसाठी ऍक्सेप्ट व्हावा, म्हणून हा एक प्रेशर टॅक्टिक्सचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. अगदी. शैलेंद्र सर, मात्र आतापर्यंत इस्रायल आणि इराण यांच्यामधले जे संघर्ष आहेत ते आपण बघत होतो. अमेरिका जर यामध्ये आता येतो आहे, सहभागी होतो आहे, तर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो अमेरिकेवरती देखील आणि या दोन्ही देशांवरती देखील? नाही, मुळात मुद्दा याच्यात लक्षात घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे की इराण हा एक सॉव्हरीन देश आहे, हा एक सार्वभौम देश आहे. त्या देशामध्ये कोणाची सत्ता असावी, कोणाची नसावी, हा त्या देशातल्या जनतेचा प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासन कसं ठरवू शकतात की तिथं कोणाचं शासन असावं आणि कोणाचं शासन नसावं? खरं तर हा जो अत्यंत नकारात्मक प्रवाह आहे, म्हणजे तुम्हाला व्हेनेझुएलामध्ये मदुरो शासन आवडत नाही म्हणून तुम्ही तिथं ऑपरेशन करता, त्याला अरेस्ट करता, त्याला घरातनं घेऊन जाता, तुमच्या तुरुंगात ठेवतात. आता तुम्ही इराणमध्ये म्हणता, उद्या आणखीन एखाद्या देशाविषयी ते म्हणू शकतात. तर हा एकूणच नकारात्मक प्रवाह आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रभावी बनत चाललाय, जे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे पण त्यांना तो रेजिम चेंज पाहिजे आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चाललेत. आणि तो बेसिकली इस्रायलला ही राजवट नको आहे, कारण इस्रायलला सगळ्यात मोठा जो थ्रेट आहे तो प्रामुख्याने इराणकडनं आहे, इराण पुरस्कृत प्रॉक्सीजकडनं आहे. त्यामुळे इस्रायलसाठी अमेरिका ह्या करतो आहे, दोघांचं मिळून हा टार्गेट आहे. मात्र जरी ते यशस्वी झालं तरी याच्यातनं अतिशय नकारात्मक प्रवाह हे राजकारणामध्ये प्रभावी होताना दिसून येत आहेत. बरं सर, तुम्ही म्हणता तसं अमेरिका आणि इस्रायलला इराणमधली जी अंतर्गत राजकीय परिस्थिती आहे ती नको आहे, त्यांच्यापासून धोका वाटतोय. इराणमधली सध्याची अशी काय राजकीय परिस्थिती आहे? कारण अंतर्गत बंडाळी देखील इराणमध्ये उफाळून आलेली दिसतीये. इराण हा गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक निर्बंधांमध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा बराक ओबामांच्या काळामध्ये जो न्यूक्लिअर अग्रीमेंट त्यांनी इराण बरोबर केला होता त्याच्यामधनं अमेरिका बाहेर पडला. तो बाहेर पडल्यानंतर अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र देशांनी इराणकडनं तेल घ्यायचं नाही अशा पद्धतीचं त्यांचा व्यवहार होता. भारतावरती पण दबाव टाकला गेला, भारताने पण इराणकडनं तेल घेणं थांबवलं. आता 2025 मध्ये युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलने इराणवरती आर्थिक निर्बंध टाकले आणि इराणवरती आर्थिक निर्बंध टाकल्यामुळे जो चायना पण त्यांच्याकडनं तो तेल घेत होता ते तेल घेणं पण चायनाने कमी करून टाकलं. कारण आता जे पहिले सँक्शन्स हे अमेरिकेकडनं होते, आताचे सँक्शन जे आहे ते युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलने टाकले, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि त्यामुळे आता इराण बरोबरचा व्यवहार नाही. दुसरं असं झालं की इराणने केवळ एकाच म्हणजे केवळ ऑइल एक्सपोर्टवरती इराणची इकॉनॉमी डिपेंडंट आहे. एक तर ऑइलच्या किमती जागतिक राजकारणात कमालीच्या कमी झाल्यात, आता $60 प्रति बॅरल ऑइलची किंमत झाली आहे. दुसरं असं आहे की इराणचे मेन जे बायर होते, चायना त्यांचा सगळ्यात मेन बायर होता, तो आता त्यांनी तेल घेणं कमी करून टाकलं. त्यामुळे तेलाच्या भोवती फिरणारी अर्थव्यवस्था त्यांची ढासळली आहे, बेरोजगारी वाढली आहे, चलन फुगवटा प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे, निश्चितपणे आहे. परंतु त्यासाठी खामेनी राजवट जबाबदार आहे की नाही हा तिथला स्थानिक जनता निर्णय घेईल. अगदी सर, तुम्ही म्हणताय तसं हे तेलयुद्ध किंवा तेलाचं राजकारण याभोवती हे सगळं फिरतं आहे. या सगळ्याचे म्हणजे जागतिक बाजारपेठेवरती देखील काही परिणाम होऊ शकतात का? नाही, नक्कीच होणार आहेत. यासाठी होणार आहेत की जरी इराणकडनं तेलाचं निर्यात ही फार कमी देशांना होत असली किंवा नगण्य होत असली
तरी देखील जो स्ट्रेट ऑफ हार्मूज आहे त्याच्यावरती साधारणतः 3 देशांचं कंट्रोल आहे आणि हा स्ट्रेट ऑफ हार्मूज मधनं 40% तेलाची वाहतूक होते. प्रामुख्याने भारत असेल किंवा दक्षिण पूर्व आशिया असेल किंवा दक्षिण कोरिया, जपान असेल, यांना स्ट्रेट ऑफ हार्मूज, हिंदी महासागर, साऊथ चायना सी, स्ट्रेट ऑफ तैवान यांच्या माध्यमातून हा जो तेल पुरवठा होतो त्याच्यातला सगळ्यात महत्वाची कडी हा स्ट्रेट ऑफ हार्मूज आहे. आणि आता हार्मूज, स्ट्रेट ऑफ हार्मूज मधल्या टँकर्सवरती अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सप्लाय चेन डिस्टर्ब होऊ शकते. नाही तर सप्लाय चेन डिस्टर्ब झाली की तेलाच्या किमती वाढणार. त्यामुळे जे $60 तुम्हाला आता दिसते ती कदाचित जर हे थोडं एक्सटेंड झालं आणि अशा प्रकारचे अटॅक्स वाढले, ड्रोन अटॅक्स वाढले ऑइल टँकर्सवरचे, तर कदाचित ती $70-75 पर्यंत जाऊ शकते. आणि ती झाली गेली तर त्याचा भारताला निश्चितपणे फटका बसू शकतो. अगदी सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं यासाठी. सोबतच आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे देखील आपल्याला माहिती देत होते. सोमेश, तुमचे देखील आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.